ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं अनेक पाकिस्तानी हवाई तळांवर आता हल्ला केला आहे। आता ज्यामध्ये धावपट्टी आहे, हँगर आणि इमारतींचं नुकसान सुद्धा झालेलं आहे। यामध्ये सुक्करचा असेल, नूर खान, सरगोधा हे एअरबेस असतील, भोलारी, जाकोबाबाद आणि रहीम यार खान हे महत्त्वाचे एअरबेस सुद्धा आहेत। मॅक्सार टेक्नॉलॉजीने आता काही सॅटेलाइट फोटो दिलेले आहेत, ते भारताच्या समोर आलेले आहेत आणि त्याच्यामुळे भारताचं यश उघड झालंय। आता ह्यातले काही फोटो आणि ग्राफिक्स समोर आले आहेत, ते आपण बघूया कसे दिसतायत। आता याच एअरबेस आपण पाहू शकतोय हल्ल्यापूर्वी हे एअरबेस कसे होते आणि हल्ल्यानंतर एअरबेसची अगदी दुरावस्था झालेली आहे। आपण पाहू शकतोय अत्यंत समृद्ध पद्धतीत इथे होते आणि हा एअरबेस हल्ल्यानंतर कसा झाला या चौकोन आपण बघू शकतो। धावपट्टीवर त्याची अवस्था कशी झाली आहे, धावपट्टी जिथे विमानं धावली जातात तिथे त्या एअरबेसचं मोठं नुकसान झालेलं आहे। याबद्दलची अधिक माहिती आपण ग्राफिक्समधून जाणून घेऊया। सिंध प्रांतामध्ये कराची जवळ महत्त्वाचं तळ आहे हे। हा सुक्कूर एअरबेस म्हणजे राजस्थान गुजरात सीमेवर हवाई टेहाळीसाठी याचा वापर केला जातो। आता याच एअरबेसवर भारतानं हल्ला केला होता। आता पुढे अजून फोटो आहेत, हे आहेत नूर खान एअरबेसचे। हल्ल्यापूर्वी नूर खान एअरबेस कसा होता, आता हल्ल्यानंतर नूर खानचा इथे हल्ला झालेला आहे आणि मिसाईल लागल्यानं पाकिस्तानच्या या नूर खानचं नुकसान झालेलं आहे। आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणावर। आता नूर खानचे ग्राफिक्स मधून आपण माहिती घेऊया कशी आहे। तर नूर खान एअरबेस रावळपिंडी जवळ आहे। पाक वायुसेनेच्या महत्त्वाच्या एअरबेसपैकी तो एक आहे। पाक वायुसेनेची जी महत्त्वाचा एअरबेस आहे तिथे लढाऊ विमानं, ड्रोन आणि हवाई संरक्षण केंद्र आहेत। इस्लामाबाद पासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर हा नूर खान एअरबेस आहे, आपण पाहू शकतोय। दुसरा आहे सरगोधा एअरबेस, त्याची काय हालत झाली आहे आपण पाहूया। हा हल्ल्यापूर्वी असा होता आणि हल्ल्यानंतर मुख्य धावपट्टीवर हल्ला झालाय आणि ती धावपट्टीच तुटलेली आहे, त्याच्यामुळे विमानांना उड्डाण करताना अनेक अडचणी येत आहेत। आता या सरगोधाचे काय ग्राफिक्स आहेत पाहूया। पंजाब प्रांतामध्ये हवाई दलाचं प्रमुख तळ आहे, हे सरगोधाच्या एअरबेसवर आहे। त्यानंतर लढाऊ विमानं आणि अण्वस्त्र सज्ज विमानतळ या सरगोधावर आपल्याला पाहायला मिळतंय। 1965 आणि 71 चं युद्ध झालं, त्यामध्ये या एअरबेसने महत्त्वाची भूमिका बजावली होती। दुसरा आहे भोलारी। भोलारीमध्ये काय झालंय तेही आपण पाहूया। भोलारी हल्ल्याआधी कसा होता पहा। मात्र भोलारी हल्ल्यानंतर या प्रकारे नुकसान झालेलं आहे। संपूर्ण एअरबेस उद्ध्वस्त केलेला आहे। धावपट्टीच्या बाजूचा भाग आहे तो उद्ध्वस्त केलेला आहे, त्यामुळे विमानं कोणत्याही प्रकारे उड्डाण घेऊ शकत नाहीत। तर भोलारीचे ग्राफिक्स काय आहेत, भोलारीमध्ये आहे पाकिस्तानने नवीन एअरबेस सुरू केलाय 2017 पासून, म्हणजे अगदी आत्ता गेल्या काही वर्षांपूर्वी हा सुरू झालाय आणि तिथे सुद्धा भारतानं हल्ला केलाय। एअर स्ट्राईकच्या वेळी वायुसेनेचे एक F-16 JF-17 लढाऊ विमान तिथे होतं आणि त्यावर भारतानं आता हल्ला केलेला आहे। पण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात हल्ला केलाय। स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसुफसह 50हून अधिक जवान तिथे ठार झालेले आहेत। हे 50हून अधिक जवान त्या ठिकाणी उपस्थित होते आणि भारताच्या हल्ल्यामध्ये त्यांचा खात्मा झालेला आहे। ज्यात वायुसेनेचे 4 जवान होते त्या वायुसेनेच्या 4 जवानांचा सुद्धा खात्मा झालेला आहे। पण पाहू शकतोय पाकिस्तानचं मोठं नुकसान झालेलं आहे। मात्र जाकोबाबादची काय परिस्थिती आहे, जाकोबाबादचा बघा कसा होता। हल्ल्यापूर्वी अशी परिस्थिती होती आणि हल्ल्यानंतर संपूर्णपणे हा तळ उद्ध्वस्त झालेला पाहायला मिळतोय। हा त्यांचा एअरबेस आहे, अत्यंत महत्त्वाचा एअरबेस आहे आणि तो भारतानं एका मिसाईलमध्ये संपूर्णपणे उद्ध्वस्त केलेला आहे। हाच एअरबेस अत्यंत महत्त्वाचा त्यांच्यासाठी होता। तर पाकिस्तान वायुसेनेचं एक महत्त्वाचं तळ जाकोबा म्हणून म्हटलं जातं आणि तिथे सिंध प्रांतातल्या जाकोबाबाद शहराजवळ हा हल्ला झालेला आहे। पाकिस्तानच्या संरक्षणासाठी या एअरबेसची महत्त्वाची भूमिका आहे आपल्याला पाहायला मिळते आणि भारतानं तोही अत्यंत उद्ध्वस्त केलेला आहे।